19 ऑगस्टला मोनोरेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि काही प्रवासी गाडीमध्येच अडकले। 2 तासानंतर अग्निशमन दल आणि पोलीस दलाने खिडक्या फोडून 582 प्रवाशांना मोनोरेलमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं। मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने तिच्यात बिघाड झाल्याचं MMRDAने सांगितलंय। या घटनेनंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय। त्यामुळे उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलंय असंच म्हणावं लागेल। अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्यात ते जाणून घेऊयात। मोनोरेलची परिवहन क्षमता 104 टन आहे। यापुढे मोनोरेलमध्ये प्रवासी संख्येकडे विशेष लक्ष दिलं जाईल। त्यासाठी स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचं जाणवल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडली जाईल। मोनोरेल संदर्भातली दुसरी उपाययोजना म्हणजे प्रत्येक ट्रेनमध्ये एक सुरक्षा कर्मचारी तैनात असेल। हा सुरक्षा कर्मचारी ट्रेनमधल्या गर्दीवर लक्ष ठेवेल। याशिवाय मोनो पायलटसह एक टेक्निशियनही पाठवलं जाईल। मोनोरेलच्या खिडक्यांची तपासणी करून त्यांचं लेबलिंग केलं जाईल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करता येईल। आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी नेमकं काय करावं, त्यांच्यासाठी सुरक्षित मार्ग कोणता आहे याबाबतची माहिती असलेले सूचना फलक गाड्यांमध्ये लावले जातात। हे सूचना फलक आता मोनोरेलमध्ये जास्त ठिकाणी लावण्यात येतील। तसेच मोनोरेलच्या सगळ्या गाड्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करण्यात येईल। आता या सगळ्या उपाययोजनांनंतर भविष्यात असे प्रसंग उद्भवू नयेत अशी आशा आहे।